अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर हवी अंधार द्या राती चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात आवडले ना आणि तुला का तुम्ही बरे झाले हो. अरे अरे बाळानो मी मुद्दाम तुमच्यासाठी त्याच्यात केशर घातले हो. अरे ते संपवा आणि हे पण टोपातले सगळे संपवा. घ्या घ्या आणखी 2-2 3-3 पेले प्या. ठीक आहे तू मध्या गप्रा म्हणून सांगितलं ना. अगं आई ग देवा नारायणा याला अक्कल तरी कधी येणार. काही काळ नाही का वेळ नाही. अगं आजी म्हशी गेल्याचं दुःख तू किती दिवस करणार आहेस. आता हे तू मला सांगतोयस. काल म्हशी नेल्या तेव्हा तूच रेखत होत असत त्यांच्यासाठी आणि आता दिवाळी सुचते तुला. अगं आज नाही काल दिवाळी झाली. माईकडे पोट भर जेवलो. काय छान थालीपीठ केली होती आणि राधेच्या सासूकडे भरपूर दूध पिलो. तिला बरा पुळका आला रे तुझा. हे बघ तुझे कान फुंकेल. स्वतःचा मुलगा नाही टिकला घरात आणि आमच्यात बिब्बा घालायला निघालीये. अगं खूप चांगली आहे ती आजी. अरे मेल्या अख्ख्या गावानं ओवाळून टाकलं तिला आणि तिला तू चांगलं म्हणतोस. म्हशी गेल्याचा आनंद करतोस. बासरी वाजवत बसतोस. अरे मेल्या डोकं ठिकाणावर आहे ना तुझं. आजवर नव्हतं आता ठिकाणावर आलंय. असं मध्यान्नीला ये हो जेवायला. म्हशीचं उरलेलं आंबोणच ठेवते तुझ्या समोर. अगं नको आपल्या म्हशी परत येणार आहेत त्यांच्यासाठी ठेव. मेल्या भविष्य कधी बसणं कळायला लागलं रे तुला. अगाची ओरडू नको म्हशी खरंच परत येणार आहेत. हत मेल्या मारू नको. जातो चल निघ. जातो निघ म्हटलं तर. म्हशी खरंच परत येणार आहे. हत मेल्या मारू नको म्हशी येणार आहेत. मला भविष्य सांगतोय. ह्या आजीला आपलं म्हणणं कास पटत नाही हेच मला कळत नाही. या मध्येच आणखीन काय करायचं. डोक्यात काडीची अक्कल असेल तर शपथ. आता मी आहे म्हणून बरे. माझ्या म्हशींचा आवाज भासच असणार. कलियुगात भासच तेवढे खरे असतात. काय गे मावशे. अगं बाई रेडिया आता आणखी काय गिळंकृत करायला आलायस. शोभत का तुला हे. जे तुला शोभत ते मला का शोभू नये रे रेडिया. उठाडे
बाबा 500 रुपये घेतले होते, त्याचे 700 रुपये नेलेस, तरी तुझा मुद्दल आपला कायमच. तुझ्या भाकड म्हशी कशाला नेऊ उरावर बांधून? अरे माझ्या म्हशी गिळल्यास वरती त्यांनाच भाकड म्हणतोस. हो हो भाकडच आहेत. केवढा तमाशा केला होता, केवढी रडली भेकली होतीस. माझ्या म्हशी नको नेऊ, माझा संसार चालतो. 5-5 शेर दूध देतात. शेण देत असतील 5-5 शेर. मग खाल्लंस की नाही रात्रभर? अग म्हशी दिसल्यावर तरी तुझी जीभ टाळूला चिकटेल असं वाटलं होतं, पण स्वभाव तुझा, त्याला तू काय करणार? गोट्या, अरे माझ्या म्हशी आल्या, 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 आपल्या म्हशी आल्या. तुझं भलं होईल रे सावकारा. भलं होईल काय? 500 रुपयाच्या बदल्यात अशा भाकड म्हशी मला गळ्यात बांधल्या. आपण जाऊ, आता मी तुला चारा आणतो. एक महिन्यात जर 500 परत केले नाही तर तुझ्या घरादारावर टाच आणि. अरे जा रे जा, तुझ्यासारखे 56 बघितले मी 57वा. टाच आणली नाही तर नावाचा डोंगर चंदच नाही. हे कोट्या, घरदार जप्त करणार म्हणजे काय रे? तुम्हाला तो घरातला हाकलून देणार, तो राहणार. अरे मग आम्ही कुठे राहायचं? बघू. अरे माझा भाचा सुद्धा मोठ्या वकिलाचा कारकून आहे म्हटलं. हो का? तो तुला इथे फिरकू सुद्धा देणार नाही. बरं बरं बघेन बघेन. बघ बघ, स्वतःच तोंड आरशात जाऊन बघ जा. मला बघेन म्हणतोय. त्या बिळात नागोबा काय? मला म्हणाला नाही रे, चल घरी चल. अरे झाली की नाही तुमची तयारी अजून? गोट्या, मधू इकडे या बरं. हे बघा, आरतीची घंटा झाली की मग हे फटाके उडवायचे. बर. हे घे तुला. सुमे, हे तुला. ए माई, थोडेसे उडवू? नाही आता नाही, सांगितलंय त्याच वेळेला उडवायचे. ए माई, हे उडतात की नाही याच्यासाठी थोडे उडून बघू का? नाही, सांगितलं ना एकदा. असं काय गं करतेस माई? सुमे, मला पुन्हा पुन्हा बोलायला लावू नको. आमची बाई म्हणजे अगदी ये. थोडेसे फटाके वाजवले तर आकाश कोसळणार आहे का डोंगर? सुमे, काय रे? तुला फटाके उडवायचे? हो. माईच्या न कळत देवा समोरची खाडेपेटी घेऊन ये लवकर. आत्ता आणते. कशाला? तो बघ डोंगरचंद, तो समोरून येतोय. मी त्याच्या समोर फटाक्याची माळ लावतो, तू मागून फटाक्याची माळ लाव. कळलं? अरे पण त्यांनी मला पकडलं मग. अरे काय नाही होणार, मी आहे ना. तू जा बघू. जा. अरे नको रे. ए गोट्या, शाबास. हा काय रडतो? मी घाबरलोय. कशाला? गोट्या आहे, मी आहे. नको घाबरू. नको. ठीक आहे. राम 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 राम. अरे बापरे, अरे काय झालं? अरे पाडलं कोणी मला? ओ कंबर गेलेली दिसते माझी. अरे अरे काय झालं?
घोडा अरे बाबा इकडे ये तू तरी उचल मला अरे इकडे ये रे मोती अरे मोती हा घोडा देखील माझा ऐके नसतं झालाय अरे रे अरे का पण अरे रे अरे कुणी मला मला उठव रे कुणीतरी माझी कंबर गेली उठा पोलीस मी काही केलं नाही हो या घोड्याने मला पाडलंय मी काही केलं नाही मी तुम्हाला मदत करायला चालूय माझी चप्पल कुठे आहे चप्पल चप्पल बर मी जातो आता नाही पण माझं घोडं इकडे आहे इकडे जातो बर येतो पोलीस अरे मध्या अगं बाई काय बघते ते खरं का आज सूर्य पश्चिमेला कसा उगवला म्हटले बघताय ते खरेच बरे का बोलू मावशी नाही अगदी कलियुगात सुद्धा खरे हा त्या डोंगरच्या वाण्यानं पाठवलेलं दिसतंय त्याचे 500 रुपये द्यायचे राहिले होते ना पण हे बघ मी काही माझ्या म्हशी विकायला काढलेल्या नाहीये तेव्हा निघ हो आता निघ अगो तुझ्या त्या म्हशीची शेणमूत कोण करेल आणि मी पण इथे बसावयाच नाही आले आणि तुझ्या त्या म्हशी विकत घ्यायला असतात अजिबात नाही आले मी आले ते पैसे द्यावयास आले पैसे कसले पैसे अगो दुधाचे दुधाचे पैसे या मेल्या मध्यानं आता तुझ्याकडे कधी घातलं दूध तुझा मेला मध्या माझ्याकडे कशाला दूध घाले अगो त्या डोंगराच्या घरात म्हणजे काय गोठ्यात गोट्या आणि मध्या मध्यरात्री गेले म्हशीचे सगळे दूध काढले आणून माझ्याकडे सोपवले अगो बाई काय सांगतेस का अगो ऐक तर खरे पुणे अर्धे दूध पोराने फस्त केले करू दे फस्त आणि गोट्या मला म्हणाला काय म्हणाला अर्ध्या दुधाचा खवा करून विक त्याचे पैसे आण आणि मनमावशीस दे अगो बाई असं का म्हणाला गोट्या अगो शिंचे मग असे मी म्हणाले काय गोट्या हुशार हो गोट्या हुशार अगो नातू कुणाचा माझाच ना मग हुशार असणारच होतो आता कळतंय त्या मध्याला म्हशी परत येणार ते कसं कळलं ते आणि त्या डोंगरच्या वाण्याला माझ्या म्हशी भाकड का वाटल्या ते सुद्धा कळलं हो बरे बाई हे तुझे पैसे घे मी आता निघते हो अगो निघालीस कुठे बस बस गुळ पाणी देते तुला आणि मग मी सुद्धा येते तुझ्या बरोबर तुझ्या गोट्याची दृष्टच काढते बस हो बस
आत्ता घेऊन येते गुळ पाणी. ए आजी, पोलीस बडीला पकडायला आले. ए आजी, काय झालं रे मेल्या? अगं तो डोंगरचंद ना, तो घोड्यावर चालला होता. असो मी आणि गोट्यानं त्याच्या घोड्यासमोर फटाके उडवले आणि घोडा उधळला आणि तो डोंगरचंद खाली पडला. मग चांगलं लागलं की नाही त्याला? अगं हो, खूप ओरडत होता तो. बरं झालं, मेल्याची चांगली खोड मोडली. मग काय रे, पुढे काय झालं? अगं तिकडनं एक पोलीस आला घोट्याला पकडायला. असो अरे मेल्या, गोट्याला कसा पकडतो ते मी बघते. हो अगं, चांगलं खलं निर्दालन केलं त्यानं आणि त्यालाच पकडतात. चल ग चल, त्या पोलिसालाच पकडूया. चल चल. मला वाटलंच तू कुठेतरी लपलेला असशील म्हणून. मी तुला कधी बोललो नाही गोट्या, पण तुझा व्रात्यपणा वयाच्या मर्यादा ओलांडू लागलाय. त्या डोंगरचंदला फटाके फोडून का पाडलंस? असं कसं दादा, दुष्टांना शिक्षा केलीच पाहिजे असं तुम्हीच नाही का सांगितलं कृष्णाची कथा सांगताना? बिचाऱ्या आजीच्या म्हशी नेल्या, त्याला अद्दल नको का घडायला? पण तू कशाला अद्दल घडवलीस? मी त्याला कोर्टात खेचणार होतो, चांगला हातकडे घालून रस्त्यावर मिरवणार होतो, तुरुंगात खडी फोडायला पाठवणार होतो. अहो दादा, शिक्षा तुम्ही केली काय आणि मी केली काय? तुम्ही आणि मी काय वेगळे आहोत? शहाणपणा करू नकोस, खाली ये. गोट्या, तुझ्या उन्हाडक्यांना वेळीच पायबंद घातला पाहिजे. तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. खाली ये, खाली ये. हा बघ गोटे इकडे. अगो बाई, मेल्या वामनिया, आता त्याला कशाला ओरडतोयस रे तू? मावशी, शिस्त म्हणजे शिस्त आणि ती गोट्याला लागायला हवी. आज काय नाही तर त्या डोंगरचंदला घोड्यावरून पाडला त्यांनी. अरे म्हणूनच त्याची पाठ थोपटायला इथवर चालत आले मी. अरे त्या मेल्या राक्षसाची गोट्याने चांगलीच खोड मोडली. हो शाबास, हो गोट्या शाबास. अगदी समर्थांचा खरा शिष्य शोभतोयस बघ. धटासी असावे धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, झालेची पाहिजे. मेल्या वामल्या, अरे आयुष्यात एकमेव सत्कार्य केलेस ते म्हणजे या पोरास घरात आणून ठेवलेस. अगो खरं बोललीस हो. हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली. हो पण मावशी, गोट्याचा खट्याळपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय. अनेक गोष्टी माई मला सांगत नाही म्हणून. मेलिया, आता हे तू मला सांगतोयस? तू मोठा सरळ होतास नाही लहानपणी. ती सत्यमताई 17 वेळा टिपा करायची. होय दादा, खरं. मला सांगतोय आजी, ही सत्यमताई म्हणजे कोण? अरे या मेल्या वामण्याची आई, माझी थोरली ताई. होय, छान दादा. उद्या, आता उद्या तुझ्या आवडीची गुळाची पोळीच करून घालते तुला. उद्या ये हो जेवायला. मावशी सत्कृत्याचा मोबदला घेत नाहीत. बघ, असली खाऊची सवय लावणं बरं नाही. बामण्या, मेल्या, साधी कार्ड पोस्टात टाकायची तर लिमलेटच्या गोळीची खंडणी वसूल करायचास तू. मला सांगतोय. वा 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 दादा. ए, त्याच्यावरती ओरडलेलं मला चालायचं नाही आणि त्याच्यावर डोळे उगारलेले मला चालायचे नाही. डोळे खाली कर. दादा, असं वाटलं नव्हतं तुम्ही तुमच्या लहानपणी असे असाल. काय? हा गोट्या तर इथेच आहे. काय ग तुम्ही? अगं बाई, पोलीस आमच्या मागे लागला. मी त्याला चांगलंच चकवलं. मी जाऊन झाडावर लपलो. मी त्याला बघितलं आजीच्या घरात शिरताना, म्हणून मी इथेच थांबलो. अरे देवा, म्हणजे घरात शिरला तो पोलीस का चोर? चल मी बघून येते. हो, मी बघून येते. अगं बाई, मी तुला सांगू, दादा त्यांच्या लहानपणी कसे काय काय करायचे? कसे कसे? चोर कुठला होता तो? तो माझा धाबू होता गो. आणि मी मेली नको त्या वेळेला तिकडे गेले की गो. ईश्वर,
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंधुराची कंठी धरते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्न खचित भरात गौरी कुमरा चंदनाची उठी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभरा रुंजुंती पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय